नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सर्व ग्रामपंचायत सदस्य, या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग, आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी माहिती आहे ना बाळांनो तुम्हाला? आज कोण होते सांगा? सावित्रीबाई कोण होते? भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या। म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि सर्व मुलींना शिकवलं। हे काय काय त्रास झाला सांगा? तुम्हाला काय माहितीये? सावित्रीबाईंना काय त्रास झाला शिकवत असताना? त्यावेळी म्हणजे ही जी माहिती आहे ना, ही आपल्याला सगळ्यांना माहित असणं फार गरजेचं आहे। इथं ज्या मुली आहेत, हे जे आपण जे शिक्षण घेतोय किंवा मी इथं आज तुमच्या समोर जे काही तुम्हाला सांगते, हे फक्त सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंची पुण्याई आहे। तो काळ हा अतिशय सनातन्यांचा होता। त्या काळामध्ये स्त्रीने शिक्षण घेतलं तर जी स्त्री शाळेत जाईल आणि शिकेल, तिच्या ताटात जेवणाच्या ताटात आळ्या पडतील, आळ्या होतील त्या अन्नाच्या, आणि तिला जेवता येणार नाही असं त्यावेळचा समाज म्हणत होता। म्हणजे त्यावेळच्या समाजानेच ह्या भ्रामक सगळ्या समजुती आहेत त्या काळच्या लोकांच्या मनावरती बिंबवलेल्या होत्या। म्हणजे त्या मनुस्मृती असेल किंवा सनातनी तत्कालीन समाज असेल, त्यांना स्त्रीनं बाहेर पडणं हे मान्य नव्हतं, कारण स्त्रीला समाजामध्ये अतिशय दुय्यम स्थान दिलं जात होतं। म्हणजे स्त्री शिकली तर घर बिघडेल बाबा, अशी त्यांना एक भीती वाटत होती। पण सावित्रीबाईंनी ओळखलं की हा जर समाज जर सुधारायचा असेल, चांगला करायचा असेल, तर स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे। त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि 1 जानेवारी 1848 साली पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा काढली। ज्यावेळी शाळा काढली त्यावेळी सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांना खूप त्रास द्यायची। कोणी त्यांच्या अंगावरती दगड फेकून मारायचं, कोणी चिखल मारायचं, कोणी शेण टाकायचं, पण इतका त्रास मात्र डगमगल्या नाहीत। त्यांच्या वाटेमध्ये जी कोण लोक आली त्यांना देखील त्यांनी रस्त्यावरती कानाखाली दिली, म्हणजे कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू नये, म्हणजे इतक्या खंबीर सावित्रीबाई होत्या। आणि त्यांनी त्यावेळी शिकवलं, म्हणून तर आज आपण सर्वजण शिकत आहोत। त्यामुळे अशा या महान व्यक्तिमत्वाला किंवा अशा महान जे आहेत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, हे आपले खरे शिक्षणाचे आई वडील आहेत। आणि या आई वडिलांचं स्मरण करणं हे सर्वात प्रथम आपलं आद्य कर्तव्य ठरतं आणि ह्यांना आपण सतत स्मरलं पाहिजे। ह्यांना स्मरत असताना मी एक कविता तयार केलेली आहे, ती माझी मानवंदन आहे। ज्या ठिकाणी मी जाते त्या ठिकाणी म्हणते। ही कविता जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळी तुम्हाला समजेल की काय होत्या सावित्रीबाई किंवा खरंच त्यांचं कार्य काय होतं। हे थोडक्यात आहे, पुढे मी सांगेन तुम्हाला। ज्योतिसाऊंच्या उपकाराचा पांग कधीच फिटणार नाही, ज्योतिसाऊंच्या उपकाराचा पांग कधीच फिटणार नाही, क्रांती ज्योतीच्या नावाचा पान कधीच मिटणार नाही, लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योतिसाऊचा गुणगान गाऊ, त्यांनी उभारल्या रे शाळा, पाजलं रे पाणी, तृप्त झाली
लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊच गुणगान गाऊ, ज्योती साऊच्या पुण्याईन, ज्योती साऊच्या पुण्याईन स्वर्ग झालं पुणे शहर, आहे माझे ते विठ्ठल, भिडेवाडा पंढरपूर, ज्योती साऊच्या पुण्याईन स्वर्ग झालं पुणे शहर, आहे माझे ते विठ्ठल, भिडेवाडा पंढरपूर. बाळांनो, यामधून तुम्हाला कळलं असेल की पुण्यातल्या पहिली शाळा काढली आणि पुणे म्हटलं की टिपिकल सनातनी संस्कार असं हे पुणे आपल्या डोळ्यासमोर येतं. अशा युगात देखील एखादी गोष्ट करायची असेल तर किती त्रास होतो आणि त्या काळी तर पूर्ण समाजाचा विरोध होता, पण अतिशय निस्वार्थपणे ह्या फुले दाम्पत्यानं कार्य केलं. फक्त सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा काढली इतकंच त्यांचं कार्य आहे का? तर नाही. त्यांनी काय केलं, त्यावेळी ब्राह्मण समाजामध्ये केशवपण होत होतं. केशवपण म्हणजे काय की एखादी स्त्री विधवा झाली, पूर्वी काय व्हायचं की वयाच्या 7-8 वर्षी किंवा जास्तीत जास्त 9 वर्षातच मुलींचे विवाह हे तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठे असलेल्या वरासोबत व्हायचे आणि मग ती मुलगी जर विधवा झाली तर तिची टक्कल केली जायची, पूर्ण केस काढले जायचे, तिला विद्रूप केलं जायचं. यामागे समाजाचा हेतू एकच होता की त्या स्त्रीकडे कोणीही पाहू नये आणि तिला घरामध्ये कोंडलं जायचं. तर ही गोष्ट ज्योतिबा फुलेंना खटकत होती, म्हणून त्यांनी भारतातला पहिला संप असेल की जो न्हाव्यांचा संप तो केला आणि सगळ्या न्हाव्यांना वस्तारे बंद ठेवायला सांगितले. त्यामुळे तेव्हापासून विधवांचे केस कापायचे बंद झाले. म्हणजे ब्राह्मणांनी अक्षरशः शरणागती पत्करली की राहून दे ज्योतिराव की तुम्ही विधवांचे केस कुशाल भाद्रू नका, पण किमान आमच्या दाड्या तरी भाद्रा, असे ते ज्योतिबा फुलेंच्या घरी येऊन म्हणाले. पण जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई मुलींना शिक्षण द्यायला जात होत्या तेव्हा त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना लोकांनी सांगितलं की हे चुकीचं आहे, तुमचा जे गोविंदराव तुमचा जे मुलगा काम करत आहे ते समाजाच्या विरोध आहे आणि आम्ही तुम्हाला वाळीत टाकीन. याला ज्योतिबा फुलेंचे वडील घाबरले आणि त्यांनी सांगितलं की नाही ज्योतिबा, आजपासून तू शिक्षण द्यायचं नाहीस. पण त्यावेळी ज्योतिबा फुले यांनी घर सोडलं आणि त्यावेळी त्यांचा मित्र असणारा उस्मान शेख याने त्यांना गंजपेठेतलं त्यांचं घर राहायला दिलं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई आहे या अंगावरच्या कपड्यांची फक्त आपल्यासाठी मुली शिकाव्या हा एकच डोळ्यासमोर हेतू ठेवून स्वतःचं राहतं घर सुख सगळ्या सुखसोयीचा त्याग करून उस्मान शेखच्या घरी राहायला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी शाळा काढल्या आणि त्याच्यानंतर ज्योतिबा फुले एक दिवस संध्याकाळी जात असताना पुढेच्या लकडी पुलावरती एक ब्राह्मण विधवा स्त्री होती आणि ती जीव द्यायला चालली होती. तेव्हा ज्योतिबा फुलेंनी तिला विचारलं तर तिने सांगितलं की मी विधवा आहे आणि समाजाने अन्याय अत्याचार केल्यामुळे मी पोटोशी राहिलेली आहे. त्या विधवा स्त्रीचं नाव होतं काशी आणि ती ब्राह्मण समाजातली होती. ज्योतिबा फुलेंनी तिला घरी आणलं. सावित्रीबाई फुलेंना सांगितलं की सावित्री ही काशी आहे, ही विधवा आहे आणि समाजाने तिच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचा इतका विश्वास होता ज्योतिबा फुलेंवर की त्यांनी त्या काशीला आपली मुलगी मानली. काही दिवसांना काशीला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी यशवंतराव ठेवलं आणि त्या यशवंतरावला त्यांनी दत्तक घेतलं आणि तोच पुढे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा मुलगा यशवंता म्हणून त्यांनी देखील यशवंताने देखील समाजासाठी कार्य केलं. पण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना स्वतःचं मुलबाळ नव्हतं. असं जरी असेल तरी सुद्धा त्यांनी समाजामध्ये ज्या विधवा आहेत ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात त्यांच्यासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये ज्या कोणी अशा स्त्रिया आहेत त्या तिथं येऊन बाळंत होत होत्या आणि त्यांची मुलं ही सावित्रीबाई फुलेंनी सांभाळली आणि अशी त्या काळात 43 मुलं त्यांनी सांभाळली गेली. ही सर्व म्हणजे ज्या सावित्रीला मूल नाही म्हणून हिनवलं जात होतं त्या सावित्रीबाईंच्या घराचं गोकुळ
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं, असं त्यांचं महान कार्य आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यापूर्वी साजरी होत नव्हती, पण 1856 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर ती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती साजरी केली. पोवाडा ज्योतिबा फुलेंनी लिहिला, त्यावेळेपासून आपण शिवजयंती साजरी करतो. म्हणजे इतकं महान कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि अशा